माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ममता दिनानिमित्त गोरगरिबांना फळांचे वाटप. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ठाणे कॅसरमिल नाक्यावरील माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची जयंती अर्थातच ममता दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी माँसाहेबांच्या ममता दिनानिमित्त मेघडंबरीमधील अर्धपुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ठाणे लोकसभा खासदार शिवसेने नेते राजन विचारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोरगरिबांना फळांचं वाटप देखील करण्यात आलं. ममता दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी गोरगरिबांना फळे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार शिवसेना नेते राजन विचारे, माजीवाडा विधानसभा संघटक नरेश मनेरा, ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, कृष्णकुमार कोळी, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, योगेश भोईर, उपविभाग प्रमुख सूर्यकांत वैती, त्याचबरोबर समन्वयक प्रदीप वाघ यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. सर्वप्रथम मी आज मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्वांना माझे पत्रकार बंधू आणि भगिनी यांना शुभेच्छा देतो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे स्फूर्तिस्थान माँसाहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आमचे सन्माननीय शिवसेना नेते आदरणीय अनंत तरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी ममता दिन संजय तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ममता दिन साजरा केला जातो. गोरगरिबांना फळं वाटप असतो, विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची 93वी जयंती आणि त्यानिमित्त मनापासून अभिवादन करते त्यांना. आणि आदरणीय अनंत तरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही माँसाहेबांचं ममता दिन स्मृती दिन मोठा धुमधडाक्यात साजरा करतो. निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे ह्या समारंभात सामील होतात. आम्हाला ज्याप्रमाणे बाळासाहेबांचे होतं त्याप्रमाणे माँसाहेबांनी सगळ्या शिवसैनिकांवर मायेची सावली धरली होती आणि म्हणूनच त्या तमाम महाराष्ट्राच्या सगळ्या शिवसैनिकांच्या माँसाहेब झाल्या आणि त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते.